सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 15 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार 2030 पर्यंत किती अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे? ऑप्शन ए 500, ऑप्शन बी 700, ऑप्शन सी 900, ऑप्शन डी 300. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 500. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. भारत आणि अमेरिका संरक्षण क्षेत्रात किती वर्षे भागीदारी करणार आहे? ऑप्शन ए 15, ऑप्शन बी 17, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 18. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. अमेरिका भारताला कोणते अत्याधुनिक विमान देणार आहे? ऑप्शन ए AF-34, ऑप्शन बी AF-35, ऑप्शन सी AF-37, ऑप्शन डी AF-38. याचा आन्सर आहे ऑप्शन बी AF-35. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या विजेत्या संघाला किती कोटी रुपये बक्षीस देण्यात येणार आहे? ऑप्शन ए 18.90, ऑप्शन बी 17.77, ऑप्शन सी 15.50, ऑप्शन डी 19.41. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 19.41. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वोत्तम राज्याचा किताब कोणाला मिळाला आहे? ऑप्शन ए उत्तराखंड, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर होतो? ऑप्शन ए अहिल्यानगर, ऑप्शन बी जळगाव, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जळगाव. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणाला नाईटहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए एन चंद्रशेखरन, ऑप्शन बी गौतम अदानी, ऑप्शन सी मुकेश अंबानी, ऑप्शन डी आनंद महिंद्रा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए एन चंद्रशेखरन. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. जानेवारी 2025 मध्ये घाऊक क्षेत्रातील महागाई दर घसरून किती टक्के झाला आहे? ऑप्शन ए 3.56, ऑप्शन बी 3.77, ऑप्शन सी 2.88, ऑप्शन डी 2.31. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2.31. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. 2023-24 मध्ये भारताने अमेरिकेकडून किती अब्ज डॉलर खनिज इंधन व तेल आयात केले आहे? ऑप्शन ए 6.77, ऑप्शन बी 5.14, ऑप्शन सी 4.56, ऑप्शन डी 3.44. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5.14. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारत कोणत्या देशाकडून 6.8 हे अत्याधुनिक सागरी टेहळणी विमानाची खरेदी करणार आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. भारत आणि अमेरिकेची व्यापार तूट किती अब्ज डॉलर आहे? ऑप्शन ए 40, ऑप्शन बी 43, ऑप्शन सी 45, ऑप्शन डी 40. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 45. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. टाटा सन्सचे चेअरमॅन एन चंद्रशेखर यांना कोणत्या देशाने नाईटहूड पुरस्काराने सन्मानित केले आहे? ऑप्शन ए ब्रिटन, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ब्रिटन. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. वर्षे 2024 मध्ये भारत हा अमेरिकेच्या कितव्या क्रमांकाचा व्यापार भागीदार देश राहिला आहे? ऑप्शन ए 11, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. अणुऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारा देश कोणता आहे? ऑप्शन ए इराण, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी फ्रान्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी UAE, ऑप्शन डी सौदी अरेबिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार किती वर्षापर्यंत 500 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2030, ऑप्शन डी 2035. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2030. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. अणुऊर्जेची सर्वाधिक निर्मिती करणारा देश कोणता आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी इटली, ऑप्शन डी इस्रायल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. जगात फ्रान्समध्ये सर्वाधिक किती टक्के अणुऊर्जेचा वापर करण्यात येतो? ऑप्शन ए 60.8, ऑप्शन बी 63.7, ऑप्शन सी 64.8, ऑप्शन डी 66.9. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 64.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारतात अणुऊर्जेचा किती टक्के वापर करण्यात येतो? ऑप्शन ए 5.3, ऑप्शन बी 3.1, ऑप्शन सी 4.5, ऑप्शन डी 6.3. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3.1. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. अमेरिका सर्वात मोठा व्यापार भागीदार देश कोणता आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी मेक्सिको. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मेक्सिको.
नंतरचा प्रश्न क्रमांक 21. 14 वर्षाखालील शालेय राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा कोणत्या राज्यात होत आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. कोणत्या वर्षापासून महिलांची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा होणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2029, ऑप्शन सी 2027, ऑप्शन डी 2028. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2027. तरचा प्रश्न क्रमांक 23. भारताने ऊर्जा मिश्रणात नैसर्गिक वायूचा वापर 6% किती टक्के वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 17, ऑप्शन डी 19. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 15. तरचा प्रश्न क्रमांक 24. टॉमटॉम वाहतूक निर्देशांकानुसार कोणते शहर आशियात ट्रॉफिकमध्ये प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बंगळुरू. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. सोल लीडरशिप परिषद 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी कुठे आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. जोथम नापत यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए कुवेत, ऑप्शन बी युगांडा, ऑप्शन सी वानुआतू, ऑप्शन डी इराक. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वानुआतू. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. कोणत्या राज्यातील फॉय सागर तलावाचे नाव बदलून वरुण सागर ठेवण्यात आले आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी राजस्थान. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. मित्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला आहे? ऑप्शन ए आरबीआय, ऑप्शन बी डब्ल्यूटीओ, ऑप्शन सी एसबीआय, ऑप्शन डी सेबी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सेबी. नंतरचा प्रश्न क्रमांक 29. वुमन्स प्रीमियम लीग WPLचा तिसरा सीझन कोणत्या कालावधीत होणार आहे? ऑप्शन ए 14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025, ऑप्शन बी 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025, ऑप्शन सी 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025, ऑप्शन डी 14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 मध्ये भारताची लॉंग टर्म रँकिंग किती आहे? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 6. नंतरचा प्रश्न क्रमांक 31. ग्लोबल टीचर प्राइज 2025 कोणी जिंकला आहे? ऑप्शन ए चमन अरोडा, ऑप्शन बी कैलास सत्यार्थी, ऑप्शन सी सई तामणकर, ऑप्शन डी मसूर अल मसूर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मसूर अल मसूर. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.